अहमदनगर न्यूज। अण्णाभाऊ साठे हे संपूर्ण जगाने गौरवलेले महान लेखक। अंकल सोनावणे, कराड प्रतिनिधी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जात आणि धर्मात कधीच बंदिस्त झाले नाहीत, तर ते जातीबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेरही आपल्या कर्तृत्वाने पोहोचले। म्हणूनच ते जागतिक पातळीवर महत्त्वाचे लेखक म्हणून जगभर स्वतःची ओळख निर्माण करू शकले, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक यादवराव तथा अंकलजी सोनवणे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल, कराड येथे संपन्न झालेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार 2024 ला उत्तर देताना केले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य कराड आयोजित प्रबोधन मेळावा व सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक डॉक्टर अशोक चौसाळकर कोल्हापूर हे होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। समितीचे अध्यक्ष प्रमोद तोडकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाची रूपरेखा आणि कार्यक्रमामागील भूमिका मुख्य संयोजक प्रकाश वायदंडे यांनी मांडली। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते आणि प्राध्यापक तडाखे यांनी केले। आभार संजय तडाखे यांनी मानले। कार्यक्रमास कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, विनोद भोसले, संग्राम पवार, दीपाली वाघमारे, नितीन आवळे आदींची उपस्थिती होती। दुसऱ्या सत्रामध्ये मुजरा शाहिराला हा ज्ञान प्रबोधन कलामंच पुणे शाहीर चंदन कांबळे यांच्या प्रबोधन गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम दाभाडे, भास्कर तडाखे, पै अमोल साठे, गजानन सकट, रमेश सातपुते, हरिभाऊ बल्लाळ, ॲडव्होकेट विशाल देशपांडे, अमोल भोसले, जगन्नाथ चव्हाण, सूरज घोलप, राहुल वायदंडे, कुमारी जयप्रकाश तसेच कृष्णा लोखंडे, विजय वायदंडे, दत्ता भिसे फौजी, समीर नदाफ, जयवंत सकटे, सौ नीलम लोंढे, बाळासाहेब चव्हाण, नगीना मांजरे, तानाजी वायदंडे, अण्णा पाटसुपे, श्रीकांत सातपुते, दादा मोरे, शंकर अवघडे, तानाजी बडेकर, रमेश सावंत आदींनी परिश्रम घेतले।